संगमनेर तालुक्यातील साखूर पठार भागातील एका गावात मेंढपाळ कुटुंबातील अल्पवयीन मुलीच्या पोटात अचानक दुखू लागल्याने तिच्या आईने तिला लोणी येथील प्रवार हॉस्पिटलमध्ये दाखल केले। अल्पवयीन मुलगी गरोदर असून तिला प्रसूती काळ येत असल्याचे लक्षात येताच डॉक्टरांनी सदर बाब घारगाव पोलिसांना कळविली। अल्पवयीन मुलगी विवाहित असून तिने घारगाव पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार बालविवाह, बलात्कार, पॉस्को या अंतर्गत आई वडील, सासू सासरे, पती यांच्या विरोधात विविध कलमान्वये 5 जणांवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले। पाहुयात याबाबत सविस्तर बातमी। साखूर पठार भागात वास्तव्यास असलेली पीडित अल्पवयीन विवाहित मुलगी, तिचे आई वडील, आत्या, काका, आत्याचा मुलगा एकाच गावातील वेगवेगळ्या वस्तीवर राहत आहे। 1.5 वर्षापूर्वी आत्या मोटारसायकलवरून पडली, त्यात तिच्या मानेची शिर मोडली। मग तिच्या कुटुंबाची भाकर तुकड्याची पंचायत झाली। आत्याने तिच्या मुलाचे लग्न करण्याचे ठरवले। लग्नाचा प्रस्ताव सन 2023 मधील उन्हाळ्यात आपल्या भावाकडे म्हणजेच मुलीच्या वडिलांपुढे मांडला। सदर मुलीची मागणी घातली। मुलीच्या वडिलांनी देखील होकार दिला। यावेळी 15 वर्ष वय असलेली मुलगी अल्पवयीन आहे ही माहीत असतानाही मुलीच्या वडिलांनी व तिच्या आईच्या संबंधीने तिच्या माहेरच्या घरासमोर मंडप टाकून सासू सासरे व पती तर काही मोजक्या लोकांच्या उपस्थितीत बेकायदेशीर गुपचूप विवाह देखील केला। अल्पवयीन मुलीचे लग्न झाल्यानंतर ती तिच्या सासरच्या घरी नांदायला गेली। तिथे तिचा पती, सासू सासरे, दीर यांच्यासोबत संसारात रमू लागली। गावोगावी बेंड्या चरायला घेऊन जाण्याचे काम करू लागली। ज्या गावी जाईल त्याच गावी सायंकाळी पाल ठोकून मुक्काम करत असत। या दरम्यान तिला थंडी ताप येऊन अंगी अशक्तपणा आला, म्हणून ती माहेरी आईकडे आली। आईने तिला डॉक्टरकडे नेले। ज्या डॉक्टरकडे नेले त्या डॉक्टरने उपचार करत औषधे देत ती गर्भवती असल्याचे देखील सांगितले होते। काही दिवसात बरे वाटल्यानंतर पुन्हा सासरी गेली। तिथे काही महिने उलटल्यानंतर ती 10 जुलै रोजी माहेरी आली। या दरम्यान 15 जुलै रोजी अचानक तिच्या पोटात दुखू लागल्याने तिच्या आईने गाडी करत तिला लोणी येथील प्रवारा हॉस्पिटलमध्ये दाखल केले। तर तिथे डॉक्टरांनी तिला तपासले असता सदर मुलगी अल्पवयीन असल्याचे लक्षात आले। याबाबत त्यांनी घारगाव पोलिसांना कळवले। यानंतर डॉक्टरांनी तिची प्रसूती केली असून तिला मुलगी झाली आहे। घारगाव पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी हॉस्पिटल गाठले। सदर विवाहित अल्पवयीन मुलीचा जबाब नोंदविला आहे। तिच्या जबाबानुसार बलात्कार व बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम, बालविवाह प्रतिबंधक नियमांचे विविध कलमांद्वारे आई वडील, सासू सासरे, पती विरोधात घारगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील आहेर करत आहेत। या घटनेवरून बालविवाह करणे हा कायद्याने गुन्हा आहे। मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असताना तिचा जाणीवपूर्ण गुपचूप विवाह लावणारे भटजी व लग्नाच्या उपस्थित असलेले इतर लोकांचा शोध घारगाव पोलीस घेत आहे। या अज्ञानी मुलीचे खेण्याच्या बागडण्याच्या कोवळ्या वयात तिला नरक यातना सोसाव्या लागल्या आहे। ज्यावेळी ती गर्भवती राहिली आहे ही बाब तपासणाऱ्या संबंधित डॉक्टरांना समजले होते, परंतु त्या सुशिक्षित डॉक्टरने हा गुन्हा झाकून का ठेवला यावर आजही समाजात अडाणीपणा, शिक्षणाचा अभाव तर कायद्याबाबत अज्ञान असल्याचे दिसून येत आहे। अज्ञानी व भटकंती करणाऱ्या समाजातील मुलांना शिक्षण मिळावे तर या समाजातील मुलामुलींना व लोकांना योग्य मार्गदर्शन होणे गरजेचे आहे। तेव्हाच अशा प्रकारच्या गुन्ह्यांवर अंकुश निर्माण होईल, असे सुरक्षित व असज्ञान नागरिकांनी आपले मत व्यक्त केलं। आवाज जनतेचा या न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी सतीश फापाळे। करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।